नमस्कार श्रोते हो. आजचा विषय याज्ञसेनी एक सुडाचा प्रवास. महाभारत म्हणजे एक महाकाव्य, प्रशांत महासागर. परंतु महाभारत म्हणजे एक सूड नाट्यही. याज्ञसेनीमुळे महाभारत घडले असे काही लोक म्हणतात. परंतु वेद, धर्म, शास्त्र आणि पुराणे असं सांगतात की प्रत्येक घटनेमागे ज्याचे त्याचे कर्म असते. याज्ञसेनी अर्थात द्रौपदी यज्ञकुंडाच्या प्रखर ज्वालेतून प्रकट झालेली ती अग्निशिखा, गाढ बुद्धिमत्तेचं लेणं लिहिलेली आणि अग्निशिखेसारखी प्रखर. सनातन धर्मात 5 स्मरणीय स्त्रियांमध्ये तिचे उच्च स्थान आहे. ती कृष्णा आहे, कृष्णेई आहे, सैरंद्री आहे, पांचाली आहे, अग्निशिखा आहे, महाभगिनी आहे, महाभारती आहे, पण ती द्रौपदी सुद्धा आहे. तिचे आयुष्यच मुळे अघटित घटनांनी घडलेलं आहे. सूड नाट्याचा प्रवास करण्यासाठीच जणू तिचा अग्निकुंडातून जन्म झाला. विधीने दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी ती तत्पर झाली. सावळा तजेलदार रंग, लावण्य संपन्न, निळ्या कमळाप्रमाणे विशाल डोळे, काळेभोर लांब सडक केस, तिच्या त्वचेचा उमलणाऱ्या कमळाचा सुगंध येत असे, तो एक कोसभर दरवळत असे असा शास्त्रात उल्लेख आहे. तिच्या अंग प्रत्यंगातून सौंदर्याचा मूर्तिमंत आविष्कार होत असे. द्रौपदीवर अनेक संकट कोसळलीत, परंतु त्यांना तिने धैर्याने तोंड दिलेलं आहे. तिने पतीवरील निष्ठा कायम ठेवली आणि या बलिदानाची छाया हजारो वर्ष भारतातील सर्व स्त्रियांवर पडली आहे असं म्हणायला हरकत नाही. द्रौपदीची संकटे तिच्या पतीच्या चुकीच्या धर्मकल्पनेमुळे आलेली आहेत असं समजायला हरकत नाही. श्रीकृष्णासारखा सखा व अत्युच्च पराक्रमशाली पती भीमाच्या अशरण पराक्रमाच्या कवचामुळे ती प्रत्येक संकटातून तावून सुलाखून बाहेर पडली. स्वयंवरात अर्जुनाने पण जिंकल्यानंतर पांडव कुळात ती आली आणि 5 पुत्रात एकजूट राहावी, फूट पडू नये म्हणून राजमाता कुंतीने दूरदर्शी धोरण अचूकपणे वापरले. द्रौपदी 5 जणांची पत्नी झाली. सासूच्या बोलण्यातलं इंगित मात्र द्रौपदीने अचूक ओळखले आणि ती आपलं कर्तव्य पार पडण्यास सज्ज झाली. वास्तविक यज्ञकुंडातून तिचा जन्म झालेला, मातेने तिला जन्म दिलेला नाही. त्यामुळे माया, ममता, वात्सल्य या गोष्टी तिला पारख्या झाल्या असाव्यात असं म्हटलं जातं. पांडव द्यूतात हरले, अहंकारापायी वस्त्रहरण झाले, परपुरुषाकडून ती पिडली गेली, तरी त्याही अवस्थेत तिच्या बुद्धिमत्तेची चुणूक आपल्याला दिसून येते. ते तिने केलेल्या प्रश्नांनी. तिने पितामहांना प्रश्न केले, द्रोणाचार्यांना प्रश्न केले आणि धृतराष्ट्रालाही प्रश्न केले होते. कौरवांनी भरसभेत एका स्त्रीची विटंबना केली. त्याचा सूड म्हणून हे महायुद्ध सुरू झालं. न भूतो न भविष्यती असा क्षत्रिय संहार होणार होता, तो अटळ होता आणि तो झालाच. अग्निशिखेचे कामच ते होते की विधीने दिलेले कार्य पूर्ण करणे. ते तिने पार पाडले. पण या तिच्या वैरभावामुळे पांडवांची सर्व मुले मात्र द्रोणपुत्र अश्वत्थामाकडून मारली गेली. दुःशासनाने तिला भरसभेत खेचून आणली. तिची अवहेलना, विटंबना आणि तिच्या अब्रूवर घाला घालण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण स्त्री जातीची विटंबना कोणी करू नये, अवहेलना कोणी करू नये म्हणून द्रौपदीने उचललेले हे पाऊल फारसे फलदायी होते असंही नाही, परंतु ते विलक्षण मात्र होते आणि त्याहून तिची केस मोकळे ठेवण्याची प्रतिज्ञा ही स्त्री जातीला संरक्षक ठरली. अपराधाला शासन हे झालंच पाहिजे. ती याज्ञसेनी होती, कर्णाच्या मनात भरलेली अग्निशिखा होती. श्रीकृष्णाच्या दिलेल्या थाळीतून दुर्वास ऋषींच्या 10,000 शिष्यांना अन्नदान करणारी ती अन्नदात्री होती. 5 जगज्जेत्या पतींची ती पत्नी.
श्रीकृष्णाची भगिनी, सुंदर सद्गुणी स्त्री, वास्तविक तिच्या पदरी दुःख यायला नको. परंतु नीतीने तिच्यावर असे कठोर प्रहार केले की तिला सुद्धा तिची मती कुंठित व्हायची. उदाहरणार्थ द्यूत प्रसंग, जयद्रथाने केलेले अपहरण, कीचकाचा वध, तिची सर्व मुलं मारली जाणे. काही तज्ज्ञांच्या मते द्रौपदीच्याही काही अक्षम्य चुका आहेत. सूतपुत्र म्हणून कर्णाचा तिने अपमान केला. 5 पांडवांची पत्नी म्हणून तिने स्वीकार केला. दुर्योधनाला अंधके पुत्र अंध म्हणून त्याचा अपमान केला. सर्वांसमोर जयद्रथाचे केशवपन केले आणि तिची सर्व मुले मारली गेली. पांडवांना तिने वेळोवेळी युद्धासाठी प्रेरित सुद्धा केले असं तज्ज्ञांचं मत आहे. ज्याने संबंध आयुष्यभर पाठ राखले, संकट समयी कृष्णा धाव रे म्हणताच आर्त हाक मारताच जो धावून येणारा श्रीकृष्ण, तो तिचा सखा होता, रक्षक होता, हितैषी होता. विषयीची तिची प्रीती अविचल होती आणि आता तो परत येणार नाही या विचारानेच ती कसावीस झाली. 5 पती असूनही तिला अनाथ झाल्यासारखं वाटत होतं. 5 पतींचे वेगवेगळे स्वभाव त्यांच्याशी जुळवून घेताना किती धोरणं तिला बाळगावी लागली, तिची मानसिक कुचंबणा किती झाली, हे तिलाच ठाऊक. तिचा शेवट मात्र अनपेक्षित झाला. 5 पतींच्या प्रेमात पक्षपात केला, अर्जुनावर जास्त प्रेम केलं. याचा परिणाम असा झाला की स्वर्गात तिला प्रवेश मिळाला नाही आणि रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. दगदगत्या अग्निकुंडात जन्मलेली द्रौपदी हिमालयाच्या थंडगार शय्येवर कायमची विसावली आणि एक यज्ञकुंड शांत 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 झाले आणि इथेच महाभारताचे एक पर्व संपले. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.